विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवर्धन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर आज आहे 19 जून. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होमवर्क दिला होता. खालीलपैकी कोणाचा कार्यकाळ पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून दुसऱ्यांदा वाढवण्यात आला आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, PK मिश्रा यांचा जो कार्यकाळ आहे तो विद्यार्थी मित्रांनो वाढवण्यात आला आहे. तसेच जे अजित डोवाल आहे ते देखील विद्यार्थी मित्रांनो त्यांचा कार्यकाळ परत एकदा वाढवण्यात आला आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, खीर भवानी मेळा 2024 कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात आयोजित करण्यात आला? तर हा जो मेळा आहे तो जम्मू आणि काश्मीरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात. अ फ्लाय ऑन दी RBI ऑल नावाचे पुस्तक कोणी लिहिले? RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे आणि हे जे पुस्तक आहे ते अल्पना किलावाला यांनी लिहिले. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, भारताच्या पहिल्या चंद्र मिशन चंद्रयान 1चे मिशन डायरेक्टरचे नाव काय? तर यांचं जे नाव आहे ते आहे श्रीनिवास हेगडे. चंद्रयान 1बद्दल माहिती घेऊयात. ऑपरेटर आहे इस्रो. फुल फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. लॉन्च वस्तुमान किती आहे? 1380 किलो वस्तुमान आहे. लॉन्च तारीख काय होती? 22 ऑक्टोबर 2008. रॉकेटचं नाव काय? PSLV XLC-11 आणि लॉन्च साईट कुठून लॉन्च करण्यात आलं? तर सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणी. आता इस्रोचे जे चेअरमन आहे ते आहेत S सोमनाथ आणि याचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे कर्नाटकचे कॅपिटल बेंगळुरू या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचं आहे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 प्रथमच देशातील मुंबईसह इतर किती शहरांमध्ये सुरू होणार आहे? तर हा एकूण 4 शहरांमध्ये सुरू होणार आहे. त्यामध्ये आहे दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि पुणे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी अलीकडेच 1 मिनिट ट्रॅफिक प्लॅन कुठेच लागू केला आहे? तर हा लागू केला आहे शिमला या ठिकाणी. लक्षात घ्या, या योजनेनुसार शिमला शहरात प्रवेश करण्यापासून 6 ते 8 किलोमीटर अंतरावर प्रत्येक मिनिटाला मोटर वाहने 20 ते 30 सेकंद सोडली जातील आणि 40 ते 30 सेकंदासाठी थांबवली जातील. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारताचा आमरस जगातील 10 सर्वोत्कृष्ट मँगो डिशच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? तर लक्षात घ्या, हा जो आमरस आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, स्वातंत्र्यानंतर कर्नाटकातील अनारक्षित जागेवरून संसदेत प्रवेश करणारी सर्वात तरुण आदिवासी महिला कोण बनली? तर या बनल्या आहेत प्रियंका जारकीहोली. त्यानंतर पुढील क्वेश्चन क्रमांक 8, जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळ विरोधी दिन कधी साजरा केला जातो? तर हा दिवस साजरा केला जातो 17 जून रोजी. लक्षात घ्या, 1994 मध्ये जनरल असेंब्लीने युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनची संस्था स्थापन केली, जो शाश्वत जमीन व्यवस्थापनाला पर्यावरण आणि विकासाशी जोडणारा एकमेव कायदेशीर बंधनकारक आंतरराष्ट्रीय करार आहे. आणि 17 जून हा वाळवंटीकरण आणि दुष्काळाशी लढा देण्यासाठी जागतिक दिवस म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनणारे पवन कल्याण हे कोणत्या पक्षाचे नेते आहेत? तर हे जनसेना पार्टीचे नेते आहेत. तर लक्षात घ्या, त्यांनी 2014 मध्ये जनसेना पार्टी स्थापन केली. प्रजा राज्यम पार्टी 2008 ते 2011 दरम्यान होती. 1996 मध्ये अक्कडा अम्मी इक्काडा अब्बाई या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलेलं आहे. त्यांनी फोर्ब्स इंडियाच्या 100 सेलिब्रिटींच्या यादीत अनेक वेळा स्थान देखील मिळवलं आहे पवन कल्याण. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणत्या देशाने चांगई 7 मोहिमेसाठी वैज्ञानिक उपकरणांच्या विकासासाठी आणि वितरणासाठी चीनशी भागीदारी केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे इजिप्त आणि बहरीन, म्हणजेच ऑप्शन क्रमांक D 1 आणि 2 योग्य उत्तर असेल. तर लक्षात घ्या, या दोन्ही देशांनी हायपर स्पेक्ट्रल कॅमेराच्या संयुक्त विकासासाठी सहकार्य करारावर स्वाक्षरी केली. 2026 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याच्या बर्फाचा शोध घेण्याच्या उद्देशाने चांगई 7 मिशनसाठी वैज्ञानिक उपकरणे विकसित करण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी इजिप्त आणि बहरीन चीनमध्ये आंतरराष्ट्रीय भागीदार म्हणून सामील झाले आहेत. त्यानंतर पुढील क्वेश्चन क्रमांक 11, अलीकडेच प्रकाशित द स्टेट ऑफ वर्ल्ड फिशरीज अँड ॲक्वाकल्चर 2024 या अहवालानुसार कोणता देश जागतिक मत्स्य आणि जलचर प्राण्यांच्या उत्पादनात अव्वल स्थानी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B चीन.
त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशात स्ट्रेप्टोकोकस टॉक्सिक शॉक सिंड्रोम नावाचा आजार आढळून आला? तर हा आढळून आला आहे जपान या देशात. नेक्स्ट, महाराष्ट्रात पहिली शाश्वत विकास परिषद कोठे होणार आहे? तर ही होणार आहे कोल्हापूर या ठिकाणी. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोलकाता उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या सरकारला तृतीयपंथांना सरकारी नोकरीत 1% आरक्षण देण्याचे निर्देश दिले? तर आन्सर आहे पश्चिम बंगाल या राज्य सरकारला. नेक्स्ट, उत्तर प्रदेशमधील कोणते शहर देशात सर्वात उष्ण शहर ठरले? तर ते आहे प्रयागराज. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारतीय महिला टेबल टेनिस संघाने ब्रिक्स स्पर्धेत कोणते पदक पटकावले? तर योग्य उत्तर आहे कांस्य पदक. नेक्स्ट, ब्रिक्स स्पर्धा 2024 कोणत्या देशातील कझान येथे पार पडत आहे? तर ती पडत आहे रशिया या देशात. त्यानंतर पुढील क्वेश्चन, 18व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आन्सर आहे सुबैया नल्ल मुथू. त्यानंतर पुढील क्वेश्चन, साहित्य अकादमीच्या वतीने 2024साठी किती भाषेतील लेखकांना युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत? आन्सर आहे 24 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. तर या पद्धतीने आपण एकूण 19 प्रश्न बघितले आहेत. तुमच्यासाठी होमवर्क आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने PM श्री पर्यटन हवाई सेवा सुरू केली? ऑप्शन आहेत मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू की गुजरात. आपणाला या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करा. प्रश्न चुकला तरी हरकत नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नक्की अटेम्प्ट करा. तसेच चालू घडामोडी PDF फाईल पाहिजे असेल तर त्या देखील आपण परचेस करू शकता. जानेवारी ते डिसेंबर 2023 3000 प्रश्न उपलब्ध आहेत, प्राईज आहे 99. तसेच जानेवारी ते मे 2024 1500+ प्रश्न उपलब्ध आहेत, प्राईज आहे 49. यापैकी कोणतंही मटेरियल घेतलं तर या बाकीच्या ज्या PDF आहेत त्या तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. परचेस करण्याकरता हा QR कोड स्कॅन करा किंवा 9356255834 यावर व्हॉट्सअप करा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.